तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मला एक कमेंट आली की भावा तू काम काय करतो. तर मित्रांनो पाहू शकता, हे मी काम करतो मित्रांनो, भट्टीचं काम करतो मित्रांनो. पाहू शकते तुम्ही तिथे बजाजनगरमध्ये एक भट्टी मित्रांनो, इथं थापायचं काम करतो मित्रांनो मी. आपलं तसं काय नाही मित्रांनो, बापा जीवावर आपण उड्या मारीत नाही, स्वतः जीवावर उड्या मारतो मित्रांनो आपण. पाहू शकतो तुम्ही, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे पाहू शकतो मित्रांनो तुम्ही भट्टी, ही पुरी भट्टी मित्रांनो. याच्या पलीकडे बी भट्टी आहे मित्रांनो, या धजच्या पलीकडं हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तर ही भट्टी म्हणजे काम हे जे आहे काही सोपं नाही मित्रांनो. आम्ही का सकाळी 3 वाजता उठतो, सकाळी 3 ते 12 वाजेपर्यंत. म्हणजे ज्या टायमाला लोक थंडीचे सकाळ सकाळी 2-2 ट्रकी घेऊन झोपतात ना मित्रांनो, तर आम्ही गार पाण्यात हात घालतो. विचार करा मग, गार पाण्यात हात. तर सकाळी 3 वाजता उठणं पडतं मित्रांनो दररोज. तर लोक कसे बाकीच्या पोराची जिंदगी कशी आहे का, सकाळ सकाळी काही नाही, मस्त 9 वाजे लोक झोपेल राहतात. तसं आमचं नाही मित्रांनो काही. आम्ही उठतो 9 वाजता, म्हणजे 3 वाजता. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी माझं घर दाखवतो आणि चिखल कसे करतात ते पण दाखवतो. तर मित्रांनो, हे आमचं फड आहे जिथं आम्ही थापवतो मित्रांनो. हे वा असे चिखल करते मित्रांनो इथं. फुल विषय. तर पाहू शकता मित्रांनो, इथं चिखल करायचं काम चालू आहे. इथं आमचं 2 ट्रॅक्टर आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो मस्त घर दाखवतो. तर मित्रांनो होऊ शकतो, आता आम्ही आलेलो आहे घरी. इथून तर इथपर्यंत मित्रांनो आपलं घर आहे. हे इकडं आवार आहे मित्रांनो. हे चूल बिल मित्रांनो. इथं आम्ही पाणी वगैरे दाखवतो, तुम्हाला मधून पण दाखवतो मित्रांनो. हे फॅन वगैरे आहे, हे पाहू शकतो मित्रांनो घर. काय नाही, छोटंच आहे. तर मित्रांनो असं घर आहे आमचं. हे पाहू शकतो मित्रांनो, हे ऑफिस आहे जिथं आम्ही राहतो मित्रांनो. तर मित्रांनो आता मी घरात आहे, म्हणजे दिवसभर ब्लॉगिंग वगैरे करतो मी आणि संध्याकाळी मस्त वगैरे एडिटिंग करतो मित्रांनो. तर मला म्हणजे एक आणखीन एक कमेंट आली ती की व्ह्यू काहून जात नाही. तर मित्रांनो माझे व्ह्यू आणखीन जात नाही, कारण की मी बी आता नवीनच आहे चॅनलवर. तर त्याने यायचं नाही. सौरभ जोशींचं म्हणजे कॉन्टेंट अलग द्यायचं मित्रांनो. सौरभ जोशी सारखं म्हणजे फुल कॉफी नाही करायची, काही नाही, कॉन्टेंट अलग द्यायचं. तर मित्रांनो, तर जे म्हणजे सौरभ जोशी जे आहे का, त्याचं पाहून म्हणजे लय जणांनी ब्लॉगिंग चालू केलेली मित्रांनो. तर आपण काय करतो आहे, जे त्याची कॉफी मारतो आहे त्याची कॉफी न मारतो, कारण की त्यांनी जे केलं आहे ते मार्केटमध्ये नव्हतं, आता ते आहे. तर आपण बी म्हणजे जे कॉफी करा, पण त्याच्यापेक्षा काहीतरी अलग करा, म्हणजे काहीतरी चेंज करा आपल्याच्यात. पुरी त्याची कॉफी करू नका मित्रांनो. पुरी कॉफी निघाल्याने काय होतं माहिती आहे का, म्हणजे लोक ऑलरेडी त्याचे व्हिडिओ बघतात, मग आपल्या व्हिडिओकडे कोणी पाहत नाही. म्हणजे असं अलग करा की काय आपले व्हिडिओ पाहू शकते कोणी. तर मित्रांनो, तुम्हाला जर का ब्लॉग बनायचा असेल तर तुमचं कॉन्टेंट थोडंफार अलग राहून द्या, तर तुमचे व्हिडिओ कोणी ना कोणी बघते, नाही तर कोणी बघणार नाही. कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये आहे ते जे तुम्ही बघताय का, ते ऑलरेडी सौरभ जोशीने मार्केटमध्ये गाजवलेलं आहे. तुम्हाला तर माहीत असेल, साऱ्या ओळखीत असेल सौरभ जोशी कोण आहे का नाही मित्रांनो. तर आज तुम्हाला माझी भट्टी घरबीर सारा दाखवलेलं आहे मित्रांनो. तुम्ही असं काम करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो.